श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे. पितृपक्षाला आपल्या पितरांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा 15 दिवसांचा जो पंधरवाडा आहे त्याच्यामध्ये पितृपक्ष पाळला जाणार आहे. आणि या कालावधीमध्ये आपण आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करणं महत्त्वाचं आहे. याला कारण एकच आहे की आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे पितृदोष लागू नयेत. त्याचबरोबर आपल्याला पितृदोष जर असतील तर त्यांतून आपली सुटका व्हावी यासाठी आपण काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सेवा काय काय करायच्या किंवा स्त्रियांना पितृदोष लागतात का, तर त्यांच्या बाबतीत कोणती लक्षणे आढळतात हे सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की आपल्या घरामध्ये आपले पितर जे आहे ते खरंच पितृपक्षामध्ये आलेले आहेत का किंवा आपल्या आजूबाजूला ते आहेत का, त्यांचा भास आपल्याला कसा जाणवू शकतो किंवा पितृ आपल्या आजूबाजूला आहेत याचे कोणते संकेत आपल्याला मिळतात, तर तेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कारण पितृपक्षातला 15 दिवस जे आहेत तर त्या दिवसांमध्ये आपले पितर आपल्या पृथ्वीवरती येतात आणि आपल्याला या त्या गोष्टींवरून समजतं की आपले पितर जे आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याची हीच एक वेळ असते की जेव्हा तुम्ही पितरांसोबत संवाद साधू शकता किंवा बोलू शकता किंवा त्यांचं दर्शन घेऊ शकता. तर असे कोणते संकेत आहेत की या संकेतांमधून तुम्हाला कळेल की आपले पित्र जे आहेत ते आपले पूर्वज जे आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत. तर हे संकेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजेल. पितृपक्ष हा पितरांच्या अर्थात पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी केला जाणारा एक विधी असतो. या पितृपक्षाविषयी हिंदू धर्मामध्ये अनेक धारणा आहेत. आपला पितृपक्ष जो आहे त्याच्यामध्ये आपण पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करत असतो. भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पितृपक्ष सुरू होतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला हा संपतो. यंदाचा 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी पितृपक्षाचा आहे. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्मे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या रूपात भेटण्यासाठी सुद्धा येतात आणि म्हणूनच आपण या कालावधीमध्ये सावध असायला पाहिजे. आपले पूर्वज हे विशेषतः गणेशपुरी, गया, काशी, यमुना, गोदावरी नदीच्या काठावर अशा ठिकाणी उपस्थित राहून आशीर्वाद देतात. त्यामुळे त्यांचं कुटुंबीय अशा ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं पूर्वजांचं श्राद्ध करतात आणि त्यांचं पिंडदान आणि तर्पण सुद्धा करतात. पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आजूबाजूला असतात. असे काही घटना घडतात, काही चिन्ह दिसतात किंवा संकेत देत असतात. तर सर्वात पहिला जो संकेत आहे तो हिंदू धर्मातील मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडावरती पितरांचा वास असतो. तुमच्या घरामध्ये अचानक एखादं पिंपळाचं झाड जर उगवून आलं तर पितर आपल्या आजूबाजूला असल्याचं ते एक चिन्ह असतं. किंवा आपल्या घराच्या अगदी आजूबाजूला जरी पिंपळाचं झाड अचानकपणे तुम्हाला आढळलं किंवा अचानकपणे तुम्हाला दिसलं तर समजून घ्यायचं की आपले पितर जे आहेत ते आपल्या आजूबाजूला आता भटकत आहेत, ते आपल्या आजूबाजूला आलेले आहेत. पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या दिसल्या तर तो सुद्धा पितरांचा वावर आपल्या घरामध्ये आहे याचा एक संकेत असतो. तर बघा, तुम्हाला जर अशा पद्धतीने मुंग्या दिसल्या तर त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. आशीर्वाद कसा घ्यायचा, तर फक्त आपण हात जोडायचे आणि विनंती करायची. आपले पूर्वज जे आहे त्यांचं स्मरण करायचं आणि विनंती करायची की मी तुमची अखंड सेवा करेल, माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पितृदोष जे आहेत ते लागून देऊ नका. पितृपक्षाच्या काळामध्ये काही व्यक्तींना पूर्वजांची स्वप्न पडतात. अशा स्वप्नांमध्ये आपले पूर्वज जे आहेत ते आपल्याला दिसतात आणि त्यावरून आपण समजून जायचं असतं की आपले पूर्वज जे आहे ते आपल्या आजूबाजूला आहे. त्याचबरोबर काहीही अत्तर वगैरे लावलेलं नसताना किंवा फुलं वगैरे आपल्या आजूबाजूला नसताना आपल्याला अचानकपणे आपल्या घरामध्ये फुलासारखा किंवा अत्तरासारखा अत्यंत प्रसन्न असा सुगंध येण्यास सुरुवात होते. अशा वेळी सुद्धा आपले पितर जे आहे ते आपल्या आजूबाजूला फिरकत आहेत किंवा ते आपल्या आजूबाजूला आहे हे आपण समजून घ्यावं. अचानकपणे काहीही कारण नसताना आपल्याला जर जुने फोटो, पत्र किंवा मग जुन्या वस्तू जर एकत्र दिसल्या कुठेही, आपल्या घरामध्ये असेल, घराच्या बाहेर असेल, पण बऱ्याच वेळा असं होतं ना, कधी कधी या गोष्टी अगदी विस्मरणात गेलेल्या असतात आणि त्या अचानक समोर येतात. तर अशा वस्तू ज्या आहेत, त्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर येणं हे सुद्धा पितर आपल्या आजूबाजूला असण्याचं एक लक्षण मानलं जातं. त्याचबरोबर एखादी नैसर्गिक घटना होणं किंवा वातावरणामध्ये अचानकपणे बदल होणं, एखादं अद्वितीय असं नैसर्गिक दृश्य दिसणं,
बऱ्याचदा पितृपक्षामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये 6-7 या दरम्यान आपल्याला आकाशामध्ये एकदम लालसर किंवा पिवळसर असं वेगळंच वातावरण झालेलं आढळतं आणि आपल्याला त्या वातावरणामध्ये नक्की कळत नाही की ही वातावरण नक्की छान आहे की वाईट आहे आणि काय करावं ते पण सुचत नाही. पण हे वातावरण असं होणं हे सुद्धा आपले पितर जे आहेत ते आपल्या आजूबाजूला असण्याची एक निशाणी असते. अशा वेळी तुम्ही आकाशाकडे हात जोडून विनंती करू शकता. पितृपक्षाच्या काळामध्ये जर कावळा येऊन तुमच्या घरातील अन्न टिपून गेला तर तो पूर्वज आजूबाजूला असल्याचा संकेत असतो. किंवा मग इतरही पक्षी बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या खिडक्या दरवाजे इथून अगदी आपल्या घरामध्ये चिमणी असेल, कावळा असेल, अगदी येऊन बसतात, खातात काहीतरी आणि निघून जातात. असं जर पितृपक्षाच्या काळात जरी तुमच्या सोबत होत असलं तरी पण तुम्ही समजू शकता की आपले पित्र जे आहेत ते आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. आणि जर असा संकेत तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही रोज आपल्या पित्रांसाठी सकाळच्या वेळी एक घासभर पोळी किंवा मग एक चपाती किंवा एक भाकरी जी आहे पहिली बनणारी तर ती पित्रांसाठी काढून ठेवू शकता आणि ते कावळ्याला म्हणा किंवा पक्ष्यांना म्हणा खायला देऊ शकता. त्याचबरोबर काळे कुत्रे हे पितरांचे संदेशवाहक मानले जाते, त्यामुळे पितृपक्षामध्ये काळं कुत्र दिसणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुम्हाला असे काळे कुत्रे दिसत असेल तर त्याचा आशीर्वाद नक्की घ्या, त्याचं दर्शन नक्की घ्या, कारण आपले हे जे आहेत पितृ जे आहेत ते या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला येऊ शकतात. पितृपक्षामध्ये कावळ्याचं महत्व खूप आहे आणि कावळा जो आहे तो पूर्वजांचं प्रतीक मानलं जातं आणि त्यांना गवत देण्याची सुद्धा परंपरा आहे. असं म्हटलं जातं की कावळ्याने या दरम्यान तुमचा घास चाखला तर तो थेट पूर्वजांना प्राप्त होतो. हे पूर्वजांच्या आनंदाचे आणि समाधानाचे लक्षण मानले जाते. पितृपक्षामध्ये असे संकेत मिळतात जे अतिशय शुभ असतात. तर मग बघा, कावळा जो आहे तो श्राद्ध पक्षाच्या दरम्यान त्वचित कोरडा पेंढा घेऊन जर जाताना दिसला तर ते सुद्धा धनप्राप्तीचं लक्षण मानलं जातं. जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा हिरव्या झाडावर बसला असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे. पितृपक्षाच्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचीत फुले किंवा मग पानं घेतलेलं पाहिलं तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होतात. जर एखादा कावळा गायीच्या पाठीवर चोच चोळताना दिसला तर त्या घरामध्ये आनंदाचे आणि चांगल्या अन्नाचे लक्षण आहे. दुसरीकडे जर कावळा डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर त्यातून मोठी धनप्राप्ती होण्याचे संकेत मिळत असतात. जर कावळा तुम्हाला धुळीत लोळताना दिसला तर याचा अर्थ असा की तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरी लवकरच पैशांचे आगमन होणार आहे. जर कावळा धान्याच्या ढिगावर बसलेला आढळला तर ते देखील सुख समृद्धीचं प्रतीक आहे. तुम्हाला जर कावळा घास ग्रहण करून उडतो आणि विहिरीच्या किंवा नदीच्या काठावर बसतो तर याचा अर्थ असा की काही मौल्यवान वस्तू आपण गमावू शकता. याशिवाय हे खटल्यातील विजय किंवा संपत्तीमध्ये वाढ होण्याचेही लक्षण मानले जाते. जर कावळा डावीकडून येतो आणि अन्न ग्रहण करतो तर आपला जो प्रवास आहे तो कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे असं समजून जावं. त्याचबरोबर मागच्या बाजूने कावळा आला तर प्रवाशाला लाभ मिळतो असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे जे संकेत आहे ते जर तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच समजून जा की आपले पित्र जे आहे ते आपल्या आजूबाजूला आहे, ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.